आज आपण गोडा मसाला घरात करणार आहोत आणि हा मी नेहमी घरातच करते, बाहेर विकतच आणत नाही मी. कारण आमच्याकडे ही पद्धत जी आहे की गोडा मसाला कमी तेलात आणि छान करायचं, सगळे परतून घ्यायचं. त्याच्यात हे आपण एवढं सगळं साहित्य घालणार आहे. खसखस, जिरे, बडीशेप, तीळ, परत दालचिनी, हिंग खडे हिंग वापरायचं असतो आणि गाठीचे हळकुंड वापरायचे. आज गाठीचे हळकुंड नसले तर पावडर टाकले तरी चालते. परत हे दगड फूल आहे, चक्री फूल आहे, लवंग, साधे वेलदोडे, जंगली वेलदोडे आणि मिरं आणि दगड फूल, हे सगळ्या गोष्टी अशा सगळ्या. आणि खोबरं पण खिसून घेतलेलं आहे, तमालपत्र पण घेतलेलं आहे आणि 1 किलो धने आहेत. 1 किलो धन्याला आपण अर्धा किलो खोबरं खिसून घेणार आहे. आणि हे बाकी सगळे ह्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. जे ज्या गोष्टी भाजायच्या त्या दाखवते आणि ज्या तळायच्या आहेत त्या पण दाखवते. आता आपण सुरुवात करूया. असे थोडे थोडे वाटीनी धने टाकून भाजून घ्यायचे आहेत. एकदम भाजता येत नाहीत ते. आता हे जर चटचट आवाज यायला लागला की समजायचं हे गरम झालेले आहेत, भाजले जात आहेत. आता मी हे धने भाजलेले आहेत, त्याचा थोडासा आवाज यायला लागला आहे. याच्यात मी तेल घातलेलं नाहीये. सुरुवातीला 1-2 घाण्यामध्ये तेल घालायचं नाही, नंतरच्या याच्यात थोडं तेल घालायचं. आता मी हे काढून घेते. त्याच्याने खोबरं जे अर्धा किलो मी किसून ठेवले ते घेते. ते पण थोड्या थोड्या बॅचमध्ये भाजून घ्यायचं आहे. खोबरे बघा जरासं आता परतायला लागलेले. खोबरं भाजताना गॅस मंद ठेवायचा. बघा छान आता भाजले जाते. ते आपण सगळं भाजायचं आहे आणि जे तळायचं आहे ते नंतर दाखवते. आणि थोडेसे धने हे ठेवलेले आहेत, हे शेवटी का वापरायचे ते पण दाखवते. आपले धने आणि खोबरं भाजून झालेले आहे. आता आपण जिरे, हे बडीशेप आहे, ही बडीशेप मी भाजून घेते. जे भाजायचं भाजून झालेली आहे ती ओतून घेते मी. आता जिरे भाजते. जिरे भाजून झालेले आहेत. आता तीळ आणि खसखस हे दोन्ही मी एकत्र भाजून घेते. आणि तीळ आणि खसखस भाजून झालेलं आहे. आता आपण तमालपत्र भाजून घेऊया. तो आपण तळून घेणार आहे. मी तेल ओतलेलं आहे त्याच्यात थोडं. सुरुवातीला मी हळकुंड हे पहिल्यांदी हिंग तळून दे. दगडी हिंग घेतला का? हा खडे हिंग म्हणतात, कोणी दगडी म्हणतं. पण हे हिंग चांगलं फुललं पाहिजे. दालचिनी टाकूया, गॅस कमी केलाय बरं का. चक्री फूल, लवंग आणि तेल भरपूर आहे ना, त्यामुळे मी हे सगळं टाकून घेते. आणि जंगली वेलदोडे. आता बाकीचे जे मसाले आहेत ते असेच तळून घेतलेले आहेत. गोडा मसाला साधारण 1.5 किलो झालेला आहे. एवढा असा आहे. आता आपण मसाला जेव्हा भाजला तळाला आपण त्याच्यात हळकुंड घातली नव्हती. हळकुंडात 2 प्रकार असतात, एक लेकरूवाळी आणि एक गाठीची. त्यातली गाठीचे जे हळकुंड असतात ती त्यातनं तेलातनं तळून घ्यायची असतात. आता ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालणार आहे. डब्यात जेव्हा बरणीत भरतो त्याच्या आधी त्याला मीठ घालून घ्यायचं, म्हणजे त्याला जाळी किंवा आळी किडे काही होत नाहीत. मीठ घालायचं. आणि मी हळकुंड घातली नव्हती म्हणून हळद घालणार आहे आणि हळद घालून घेतली. आता हे सगळं मिक्स करायचं आणि डब्यामध्ये भरून ठेवायचं. हा गोडा मसाला साधारण वर्षभर टिकतो. केव्हाही कसाही वापरा, कुठल्याही भाजीला वापरला तरी चालतो.